सर्वांना माहित आहे आपण आज शिवजयंती साजरी करण्यासाठी शाळेत जमलेलो आहोत। आज 394वी शिवाजी महाराजांची जयंती आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोरगाव येथे साजरी करत आहोत। इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। हे सर्वांना माहित आहे। शिवाजी महाराजांच्या आईचे नाव सांगा। जिजाबाई। शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले। अशा रीतीने शिवाजी महाराजांनी जेव्हा पूर्ण महाराष्ट्र आणि आपला देश परकीय आक्रमणाच्या छायाखाली होता, आदिलशाह, कुतुबशाह, इमादशाह, बिरदशाह, 5 शाह्या महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि संपूर्ण देशावर राज्य करत होत्या। दिल्लीमध्ये त्यांचं शासन होतं। संपूर्ण देश मुघलांच्या तावडीत सापडला होता आणि अशा वेळेस गोरगरीब लोकांचे खूप हाल होत होते। सामान्य जनतेला जगणं कठीण झालं होतं। म्हणून आणि सगळे सरदार जे मराठी लोक होते, हिंदी लोक होते, सगळे सरदार हे स्वतः सरदारकी करत होते मुघलांच्या हाताखाली। तेव्हा जिजाऊंना एक स्वप्न पडलं की महाराष्ट्रात मराठी लोकांचं मराठी राज्य स्थापन झालं पाहिजे, आपण राजे झालो पाहिजे। हे स्वप्न तिने आपल्या पुत्राला सांगितलं। शिवरायांचा जन्म झाला त्यावेळेसपासून जिजाऊने शिवरायांना घडवलं, मोठं केलं, वाढवलं। सोबतच नुसतं जेवण खाऊ घातलं नाही, तलवारबाजी शिकवली, ज्ञान शिकवलं, सगळ्या विद्या शिकवल्या। यासोबतच आज जे काही सुरू आहे समाजात, जसं तुम्हाला आज सांगितलं जाते की सगळीकडे प्लास्टिक झाली आहे, घाण झाली आहे, कचरा साफ केला पाहिजे, स्वच्छ भारत केला पाहिजे। ही आपली समस्या आजची आहे। आतंकवाद आहे, दहशतवाद आहे, मारामारी आहे, जेलमध्ये जातात अनेक लोक गुन्हे करून, ही समस्या आहे आजची। तेव्हा त्यावेळेची समस्या जिजाऊंनी सांगितली शिवरायांना की आपला देश हा पारतंत्र्यात आहे, त्याला स्वातंत्र्य तुला करायचं आहे, दुसऱ्याला नाही। जिजाऊंनी शिवाजीला सांगितलं तुला करायचं आहे, तू आता काय करायचं कर। हे स्वप्न जेव्हा शिवरायांना जिजाऊंनी दिलं, शिवरायांनी काय केलं, खूप सारे मावळे जमा केले तुमच्यासारखे छोटे छोटे पासून। वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा तुमचे सगळ्या शाळेतले पोरं 10वीत असतात आणि एका हाताने खर्रा घोटत असतात, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी काय केलं, तलवार घेतली हातात आणि रायरेश्वराच्या मंदिरात पहिली प्रतिज्ञा घेतली। रायरेश्वर म्हणजे शिवशंकराचं देवस्थान, ते आहे वाई तालुक्याच्या जवळ, पुणे जिल्ह्यामध्ये आहे। त्या ठिकाणी रायरेश्वराचं मंदिर आहे। त्या ठिकाणी आपले काही मावळे घेऊन गेले आणि शिवरायांनी प्रतिज्ञा घेतली की हे राज्य आम्ही मराठी राज्य करू, इथून बाकीच्या लोकांना, बाहेरच्या लोकांना हाकलून लावू आणि आमच्या लोकांचं राज्य करू, आमच्यावरचा अन्याय दूर करू। अशा रीतीने जी प्रतिज्ञा घेतली ती प्रतिज्ञा 1675 पर्यंत अविरत टिकवली। 1675ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला। या दरम्यान शिवरायांनी शाहिस्ते खान असो, अफजल खान असो की दिलेर खान असो, अनेक जे मुघलांचे सैनिक आले त्या सगळ्या सैनिकांना महाराष्ट्रातून हाकलून लावलं, त्यांचा पराभव केला। औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून सुटका केली। खूप मोठं धैर्य होतं ते, स्वतःची सुटका केली, तह केला, जिथं काम पडलं तिथं गनिमी कावा केला, युद्ध केले, जिथं जशी काम करत तशी गरज पडली तसं काम केलं। समुद्रात किल्ले बांधले, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, जंजिरा, हे सगळे समुद्रात किल्ले बांधले। समुद्रात किल्ले बांधण्याचं काम त्यावेळेस यासाठी करायला लागला की समुद्राच्या मार्गे सुद्धा दुश्मन येत होते। पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे समुद्राच्या मार्गे आलेले दुश्मन आहे। हे भारतात येऊ नये, महाराष्ट्रात येऊ नये म्हणून समुद्राच्या मार्गे सुद्धा एक किल्ला असला पाहिजे की त्या किल्ल्याहून यांना हाकलून लावता येईल, पराभव करता येईल, लढाई करता येईल म्हणून समुद्रात किल्ले बांधले, जमिनीवर किल्ले बांधले। जमिनीवर 16, 400 समुद्र सपाटीपासून 400 ते 500 मीटर फूट उंचीवर असलेल्या उंच अशा टेकड्यावर तिथं किल्ले बांधले। अशा रीतीनं त्यावेळेस खूप मोठं साम्राज्य शिवरायांनी उभं केलं। शिवाजी म्हणलं की असं थरकाप उडत होता शत्रूंचा, एवढी मोठी आसामी शिवाजी महाराज तयार झाले होते। इंग्रज वाकले राज्याभिषेकाला येऊन, मुघल वाकले, सगळ्या शाही वाकल्या आणि शिवरायांचा राज्याभिषेक 1675 झाला। मात्र दुर्दैवानं त्यानंतर शिवराय जास्त दिवस जगू शकले नाही, फक्त 5 वर्ष शिवराय जगले राज्याभिषेकानंतर आणि 1680ला शिवरायांचा मृत्यू झाला। शिवराय फक्त 50 वर्ष जगले। किती वर्ष? 50। म्हणजे माझ्यापेक्षा फक्त 2 वर्ष जास्त।
1 किंवा 2 वर्ष माझ्यापेक्षा जास्त, आणि मी माझं काम इतकुस आहे आणि शिवाजी महाराजांचं काम किती मोठं आहे एवढ्याच वय. 50 वर्षात मी फक्त एक लहानसा शिक्षक आहे या ठिकाणी, एवढंच करू शकलो. पण शिवाजी महाराज काय करू शकले नाही, आणि त्यांनी जे सगळं केलं ते पण झिरोमधूनच केलं. मी पण माझं झिरोमधूनच केलं, परंतु माझी लिमिटेशन एवढी होती. पण शिवाजी महाराजांची लिमिटेशन काहीच नव्हती, मर्यादा काहीच नव्हती. काहीही करायला तयार, कोणचंही युद्ध करायला तयार, इतकी मोठी ताकद. बरं सैन्य होतं का सोबत? नाही, खूपच कमी. औरंगजेबाचं मुघलाचं सैन्य लाखोनं राहायचं, 1,00,000 2,00,000. शिवाजी महाराजांचं सैन्य 10,000 5,000 20,000, म्हणजे 5 पट 10 पट 20 पट सैन्य असलेल्या दुश्मनाला पराभूत करण्याचं काम शिवाजी राजांनी केलं. खूप मोठं अग्निदिव्य केलं. सम्राट चंद्रगुप्त मौर्य आपण ऐकलाय, सम्राट अशोक ऐकलाय, नाव ऐकले आहे. त्यानंतर इसवी सन पूर्व 300 इसवी सन पूर्व 200 पासून कोणीच राजा नव्हतं झालं भारतामध्ये. मराठी कोणी राजा झाला नव्हता. त्यानंतर ती राजेशाही पुन्हा स्वतःचं राज्य तयार करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. आणि आजही आपल्या सगळ्याला अभिमान आहे. आज पूर्ण भारतामध्ये शिवजयंती साजरी होते. तुमच्या गावामध्ये पण आज होणार आहे असं माहीत पडलं. पूर्ण सगळीकडे चंद्रपूरमध्ये तर आज 3,500 शिवाजी बनणार आहे. 3500 शिवाजी लोक शिवाजीचे कपडे घालून, ड्रेस घालून, वेशभूषा करून 3500 शिवाजी बनणार आहे. मोठी रॅली निघणार आहे, खूप मोठा कार्यक्रम आहे. जे चांगले शिवाजी बनणार त्यांच्यासाठी बक्षीस आहे. अशा रीतीने चंद्रपूरला खूप मोठा कार्यक्रम आहे. सगळ्या ठिकाणी शिवाजी महाराजांना प्रणाम केलं जातं, वंदन केलं जाते. म्हणून आज पण आपण आपल्या शाळेमध्ये शिवजयंती साजरी केलेली आहे. सर्वांनी मिळून आपण शिववंदना केली, शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला, आणि त्यांचं कार्य हे तुमच्यासमोर आपण सगळ्यांनी सादर केलेलं आहे. तर सर्वांना या शिवजयंतीच्या शुभेच्छा. शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे गुण म्हणजे शौर्य, पराक्रम, बाणेदारपणा, शौर्य, पराक्रम, बाणेदारपणा, मुसद्दीपणा, राजकीय मुसद्दीपणा, असे अनेक, निडरपणा, असे अनेक गुण. त्याचं मग असे आपण जे शिवगर्जना घेतली, त्या शिवगर्जनेमध्ये सर्वच्या सर्व पद्धत शिवाजी महाराजांचे आलेले आहे सर्व गुण. ते पुन्हा तुम्ही ऐका शिवगर्जना, त्यामध्ये तुम्हाला शिवरायांचं सर्व कार्य लक्षात येईल. आलं सगळ्यांना लक्षात? चला एकदा जोरात पुन्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.